राज्यामध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये 8 जिल्ह्यात 11 अल्पवयीन मुलींवरती अत्याचार। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूरमध्ये अत्याचाराच्या घटना। एबीपी माझाच्या बातमीची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल। गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यभरामधून 1 लाखांपेक्षा अधिक महिला गायब झाल्या। यावरून हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस। कोल्हापूरच्या शिये इथे शेतामध्ये सापडला चिमुकलीचा मृतदेह। कालपासून चिमुकली होती बेपत्ता। पोलिसांकडून तपास सुरू। कोल्हापूरमधल्या अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी 2 संशयित ताब्यात। नात्यामधीलच एका व्यक्तीकडे संशयाचं बोट। फॉरेन्सिक टीमकडून नमुन्यांची तपासणी सुरू। कोल्हापुरात आढळलेल्या मृत मुलीचा लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय देवेंद्र फडणवीसांनी केला व्यक्त। या प्रकरणामधील संशयितांना ताब्यात घेतल्याचीही माहिती। इतक्या गंभीर प्रकरणामध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा अक्षम्य। आम्ही खपवून घेणार नाही। आदेश देताना मागे पुढे बघणार नाही। कोर्टानं पोलिसांना सुद्धा फटकारला। विशेष पथकाकडे तपास देण्यापूर्वी बदलापूर पोलिसांनी काय केलं? पीडित मुलांच्या पालकांचे जबाब नोंदवले का? कोर्टाचा पोलिसांना सवाल। बदलापूर प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी घेतली जाणार। गुन्ह्याची केस डायरी आणि एफआयआरची प्रत सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश। बदलापूरमधील आदर्श विद्यालयावरती कारवाई करणार सरकारची हायकोर्टामध्ये माहिती। घटना लपवल्याबद्दल शाळेवरती कारवाई करणार असल्याची सुद्धा सरकारची माहिती आहे। बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा त्याच्या कुटुंबियांचा दावा। घटनेच्या नंतर घराची तोडफोड आणि मारहाण केल्याचा कुटुंबियांचा आरोप। बदलापूरच्या घटनेमध्ये राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्री सुद्धा विकृतच। उद्धव ठाकरेंची टीका। 24 ऑगस्टला महाविकास आघाडीनं पुकारलेला बंद हा राजकीय नाही तर विकृत मानसिकतेच्या विरोधात। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विकृत म्हटल्याच्या नंतर शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची तीव्र शब्दामध्ये प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांना विकृत म्हणणाऱ्यांचीच मानसिकता विकृत आहे। महाराष्ट्र बंदवरूनही केली विरोधकांवर टीका। आधी बहिणी सुरक्षित करा मग लाडकी बहीण योजना आणा। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। विरोधक लाडकी बहीण योजना खोटी असल्याचा आरोप करत होते। चांगल्या योजनेवरून राजकारण करू नये, फेक नरेटिव्ह पसरवू नयेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सल्ला। लाडकी बहीण योजनेवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। आम्ही राजकारण करत नाही। लाडकी बहीण योजना कशी बंद होईल याकडे विरोधकांचं लक्ष। फडणवीसांची टीका। तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुद्धा आठवा। तुमचा दुतोंडीपणा जनता ओळखून आहे। दिशाभूल कशाला करता? चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। बदलापूर घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अंधेरीमधील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावा। शाळेमध्ये पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावं। भाजपचे नेते मुर्जी पटेल यांची पोलिसांकडे पत्रामधून मागणी। सर्व आंदोलक हे बदलापूरचेच असल्याचं पोलिसांच्या रिमांड कॉपीमधून समोर। त्यामुळे आंदोलक भाडोत्री आणि बाहेरचे आहेत असा दावा करणाऱ्या शिंदेंना पोलिसांची चपराक। संजय राऊतांची टीका। संजय राऊतांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका। त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। संवेदनशील घटनेमध्ये प्रतिक्रिया देत आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांची राऊतांवर टीका। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न। त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पदाचा राजीनामा द्यावा। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। गृह खातं सांभाळणं फडणवीसांचं काम नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांची टीका। आपल्या पक्षातील लोकांना जास्त तिकीट मिळावी यामध्ये फडणवीस व्यस्त असल्याचाही टोला। बदलापूरमधील चिमुरडींवरील अत्याचाराच्या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळेच्या संस्था चालकांवरती गुन्हे दाखल करा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। महाराष्ट्र बंद करून जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा सकारात्मक सूचना करा। अशोक चव्हाणांचा महाविकास आघाडीला सल्ला। बदलापूरमधील घटनेचे राजकारण न करण्याचं आवाहन। बदलापूर घटनेची बारामतीच्या दौंडमध्ये पुनरावृत्ती। मळदमधील शाळेमध्ये शिक्षकाकडून 3 ते 4 अल्पवयीन विद्यार्थिनींवरती अत्याचार। कोलकाता बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला। तर घटनेचा निषेध करणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधामध्ये कोणतीही कारवाई न करण्याच्या पोलिसांच्या सूचना। संपकरी डॉक्टरांना सुप्रीम कोर्टानं खडसावलं। डॉक्टर ड्युटीवरती नसतील तर गरीब रुग्णांनी जायचं कुठे? कोर्टाकडून सवाल। कोलकाता अत्याचार हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं पोलिसांना सुद्धा कडक शब्दामध्ये फटकारलं।
न्यायदंडाधिकाऱ्यांनी उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरोपींच्या पॉलिग्राफी चाचणीबद्दल आदेश देण्याच्या सूचना. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र. बलात्कार आणि हत्येप्रकरणी कठोर कायद्याची आवश्यकता असून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी घेतली जावी, ममतांची पत्रामधून मागणी. एम्सच्या निवासी डॉक्टरांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आंदोलन घेतलं मागे. गेल्या 11 दिवसांपासून सुरू होतं आंदोलन. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून रस्सीखेच सुरू. विधानसभा निवडणुकीपूर्वी 4 भिंतींच्या आड तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा. ठाकरे गटानं भूमिका घेतल्याची सूत्रांची माहिती. मनसेचे प्रमुख राज ठाकरेंकडून विधानसभेच्या 2 जागांसाठी उमेदवार घोषित. चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे तर राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांच्या नावांची घोषणा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी भेट घेतल्याची चव्हाण यांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेंसाठी रेड कार्पेट टाकतात. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची टीका. सर्व आजी माजी मुख्यमंत्री पक्ष सोडून समाजासाठी एक असल्याची ही टीका. काही जण स्वतःचं हित साधण्यासाठी जातींमध्ये तेढ निर्माण करतायत. खासदार उदयनराजे भोसले यांचा आरोप. तर अशा विकृतींना बळी न पडण्याचं सुद्धा राजेंचं आवाहन. समरजित घाटगेंनी अखेर भाजपसोबतचे संबंध तोडले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भाजपचं कमळ चिन्ह सुद्धा हटवलं. भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड पुढच्या आठवड्यामध्ये होणार. गेल्यावेळी निवडीवरून वाद निर्माण झाल्यामुळे यंदा कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं जाणार. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये अल्पसंख्याक समाजाची 28 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये बैठक. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दीकी यांची पत्रकार परिषदेमधून माहिती. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण. त्यामुळे उद्या नाशिकमध्ये होणाऱ्या पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्याला अनुपस्थित राहण्याची शक्यता. शरद पवारांना कोण मारणार हेच कळत नाही. शरद पवारांच्या सुरक्षा वाढीवरती भाजपचे नेते निलेश राणे यांचा प्रहार. सुरक्षा वाढीच्या संदर्भात काही माहिती नाही. केंद्राच्या झेड+ सिक्युरिटीवरती शरद पवार यांची प्रतिक्रिया. 3 लोकांसाठी झेड सिक्युरिटीचा निर्णय केंद्रानं घेतल्याची सुद्धा दिली माहिती. इक्बाल सिंह चहल यांची गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. खनिकर्म विभागाचा सुद्धा अतिरिक्त कार्यभार. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या बैठकीमध्ये शिक्षकांच्या 2 गटामध्ये राडा. शिक्षक भीमराव मुंडे यांची राज्य सचिव गोविंद उगले यांना मारहाण. चंद्रपूरमध्ये राज ठाकरे यांची बैठक संपताच मनसेच्या 2 गटामध्ये तुफान हाणामारी. सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी. जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदावरून काढल्यामुळे शिक्षक भीमराव मुंडेंची नव्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवड बैठकीमध्ये हाणामारी. संघटनेचे राज्य सचिव गोविंद उगले यांना केली मारहाण. ठाण्यामधल्या एका नामांकित शाळेमध्ये शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचा पालकांचा आरोप. मनसेचे नेते अविनाश जाधव पालकांच्या सोबत शाळेत पोहोचले. शिक्षिकेवरती कारवाई करणार असल्याची विश्वस्तांची माहिती. विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीसह इतर 5 जणांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. विशाल अग्रवालसह शिवानी अग्रवाल, अजय तावरे, श्रीहरीचा तुरुंगामधील मुक्काम सुद्धा वाढला. पाकिस्तान आणि स्वीडनमध्ये मंकीपॉक्स या आजाराच्या संसर्गामध्ये चांगलीच वाढ. परदेशामधून मुंबईमध्ये येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता मुंबई पालिकेकडून सावधगिरी. 7 हिल्स रुग्णालयामध्ये 14 बेडचं कक्ष आरक्षित. दहीहंडीला 2 बियर फ्री. गोव्यामधल्या रिसॉर्टची वादग्रस्त जाहिरात. हिंदू जनजागृती समिती आक्रमक होताच दिलगिरी व्यक्त करत जाहिरात मागे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.